धनुर्वात. धनुर्वात हा रोग सांसर्गिक व जंतूपासून होणारा आहे. हे जंतू घोड्याची लीद, गाढवाची लीद, गायीचे शेण, गंजलेले लोखंड, उकिरडा येथे असतात. ठेच लागून किंवा खिळे, काटा पायास बोचल्यास अगर कोणत्याही कारणाने जखम होऊन त्या जखमेचा घोडे, गायी, बैल वगैरेच्या शेणाशी संसर्ग झाला तर धनुर्वाताचे जंतू जखमेत शिरतात व हा विकार होतो. अतिसर्दीमुळेही हा विकार संभवतो. कधीकधी साध्या क्षुल्लक शस्त्रक्रियेनंतर प्रसूतीच्या वेळी गर्भाशय मार्गात जखमा झाल्यास किंवा नाळ कापताना झालेल्या जखमेमुळेही धनुर्वात होतो. धनुर्वातामध्ये स्नायू आखडतात. माणसाच्या शरीराची धनुष्यासारखी स्थिती होते म्हणून याला धनुर्वात म्हणतात. झोप न लागणे, किडखोरपणा, जखमेचा ठणका व जखमेजवळील भागांना कंप, घसा दुखणे, गिळता न येणे, हनुवटी, मान, चेहऱ्यावरील स्नायू जखडणे, त्यानंतर सर्वांगातील स्नायू आखडतात. डोळ्यांच्या बाहुल्या आत ओढल्या जातात. जीभ आत जाते, दातखिळी बसते, नाडी रोगाने चालते, ताप भरतो, घाम फार येतो, सर्व स्नायूंवर ताठरपणा येऊन दुखतात. शरीर धनुष्याकृती बनते. श्वासोच्छवास करण्यास अडचण, त्रास होतो. बोलता येत नाही. पाणीसुद्धा घशाखाली उतरत नाही. छातीवर वजन ठेवल्यासारखे वाटते. वेदना असह्य होतात. शेवटी रोगी तडफडून मरतो. या विकारावर गुणकारी इंजेक्शने मिळतात. या रोगाची नुसती अस्पष्ट कल्पना जरी आली तरी रोगी डॉक्टरकडे न्यावा. प्रतिबंधात्मक उपाय: लोखंड लागून किंवा ठेच वगैरे लागून जखम झाल्याबरोबर टेटनस अँटीटॉक्सिनचे 3000 युनिटचे इंजेक्शन द्यावे. हे इंजेक्शन ताबडतोब घेतल्यास हमखास धनुर्वात होत नाही. धनुर्वात झाल्यावर त्या इंजेक्शनचा उपयोग होणार नाही. जखम जंतुघ्न औषधाने दिवसातून 2 वेळा साफ करावी व वर बोरिक पावडर लावून फडक्याने बांधावी.